संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानिमित्त दौंड तालुक्यातील वाखारी चौफला येथे न्यू अंबिका कला केंद्राच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी 10,000 वारकऱ्यांना जेवण आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी सादर करण्यात आलेल्या पारंपरिक लावणी आणि भक्तगीतांनी वारीला निघालेल्या वारकरी भावी भक्तांची मने जिंकली। या कार्यक्रमाची सुरुवात भीमापाटाचे माजी संचालक धनंजयभाऊ शेळके आणि त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते करण्यात आली। दरवर्षीप्रमाणे संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या निमित्ताने न्यू अंबिका कला केंद्राच्या वतीने वाखारी चौफला येथे हे कार्यक्रम आयोजित करण्यात येत असतात। या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने याही वर्षी भाविक भक्तांनी हजेरी लावली होती आणि त्यांची उपस्थिती ही लक्ष वेधून घेत होती। लावणी कलाकारांनी भक्तिगीते आणि पारंपरिक गीतांवर आकर्षक नृत्याविष्कार, दमदार सादरीकरण आणि लोककलेच्या माध्यमातून उपस्थितांचे भरभरून मनोरंजन केले। या भक्तिगीतांनी मंत्रमुग्ध झालेल्या वारकरी बांधवांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक डॉक्टर अशोक बाबा जाधव आणि संचालिका सौ जयश्रीताई अशोक जाधव आणि त्यांच्या कला केंद्राच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले। पालखी सोहळ्याच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेला साजेशा वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। यावेळी उपस्थितांनी कलाकारांच्या सादरीकरणाचे कौतुक करत अशा सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे पालखी सोहळ्याच्या उत्साहात आणखी भर पडत असल्याची भावना व्यक्त केली। गेल्या अनेक वर्षांपासून हा कार्यक्रम आयोजित करण्यात येत असून याबाबतची अधिक माहिती न्यू अंबिका कला केंद्राचे संचालक डॉक्टर अशोक बाबा जाधव यांनी दिली आहे। तुकाराम महाराजांची पालखी बोरवणला जात असताना आमच्याकडे न्यू अंबिका कला केंद्र तिथे आम्ही 10,000 लोकांचं जेवणाचा कार्यक्रम केला असते। लावणी आणि भक्तिगीत त्यांची एक जुगलबंदी वारकरी लोकांची सेवा करण्यासाठी हा सगळा कार्यक्रम फिरवलेला असतो आणि आम्हाला कंप्लीट 32 वर्ष झाले ही सेवा करताना आणि सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला देऊन जातात आणि आम्हाला वाटतं की हर वर्षी अशी सेवा करण्याची संधी मिळते। ज्यावेळेस नाही यवतमाळ आम्ही आल्यानंतर सकाळी 5 वाजल्यापासून तर जल्लोष पाहण्यासारखा वारकरी येतात, कीर्तनाची जुगलबंदी चालू असते, विठ्ठलाची गाणी चालू असतात, लावणं चालू असतात। हे सगळा सोहळा पाहताना छान वाटतं की त्याच्यामुळं खूप आनंद झाला। मित्रांनो, अशीच नवनवीन माहिती, ताज्या अपडेट्स आणि खास व्हिडिओ पाहायचे असतील तर लगेचच आमच्या सहकारनामा YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि आत्ताच पाहिलेल्या बातमीबद्दल तुमचं मत कमेंट करून आम्हाला जरूर कळवा। तर मंडळी, अपडेट रहा, कनेक्टेड रहा सहकारनामा सोबत।